निंबी मालोकार शेतात आढळला मृतदेह. गोळी झाडून हत्येच्या संशयाने खळबळ. बाळापूर. पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळंबेश्वर निंबी मालोकार परिसरातील एका शेतात रविवार रोजी दुपारच्या सुमारास अमोल गजानन मालोकार, वय अंदाजे 40 ते 45, रहा निंबी मालोकार, या व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृतदेहावर गोळी लागल्याच्या खुणा दिसून आल्या असून जवळच बंदुकीचे काडतूस, राऊंड देखील जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यासह बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण, बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व बाळापूर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची बारीक पाहणी करत घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे जप्त केले आहेत. ही हत्या पूर्ववैमनस्य, जुना वाद किंवा वैयक्तिक दुश्मनीतून झाली आहे का, या दिशेने पोलीस सध्या तपास करत आहेत. घटनेमागचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून बाळापूर पोलीस स्टेशनला वृत्त निघेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेसंदर्भात पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने बाळापूर पोलीस करत आहेत. शेतीच्या वादातून चुलत भावाने हत्या केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र या घटनेमागील सत्याचा तपास पोलीस घेत आहेत. निंबी मालोकार एक गाव आहे बालापूर पोलीस स्टेशनची हदमध्ये. इथे एक 4 वाजताच्या दरम्यान अशी घटना घडली आहे की एक अमोल मालोकार नामक मृतक व्यक्ती आहे, जवळपास 40 वर्षाचा, गोळी मारून त्याची हत्या केलेली आहे असं प्राथमिक आम्हाला माहिती भेटली आहे आणि ते दिसत पण आहे स्पॉटवरून. आमचे पूर्ण फॉरेन्सिक व्हॅन इथे आलेली आहे. तपासचे इथे वेगळे पथक आलेले आहे, लोकल क्राईम ब्रांचचा, पोलीस स्टेशनचा, SDPOचा. मी सुद्धा इथे भेट दिलेली आहे आणि व्यवस्थित बघितलेलं आहे. जे काही तपास पथक आहे त्यांना व्यवस्थित निर्देश दिलेले आहे. प्राथमिक असं माहिती आहे की 2 शेतामध्ये शेत रस्त्याच्या वादातून एक काही घटना अशी घडलेली आहे आणि जे मृतकचे भाऊ आहे त्यांचा संशय त्यांचेच नातेवाईकवर आहे. तर एकाच कुटुंबाची एक घटना घडू शकतात असे एक माहिती आहे. परंतु आम्ही आता हे एकदम प्राथमिक माहिती आहे, व्यवस्थित आम्ही याचा आता FIR नोंदवून व्यवस्थित पुढची कारवाई करणार आणि जे काही याच्यामध्ये आरोपी आहे, जे स्पॉटवर होते, ज्यांनी या घटनेमध्ये ज्यांचा म्हणजे ते सामील होते, किमान काही कॉन्स्पिरसी होती का हे आम्ही बघणार आणि व्यवस्थित आरोपीला अटक करून हे केसमध्ये दोषसिद्धी झाली पाहिजे या हिशोबाने याचा तपास आम्ही आता करणार आहोत. 6 राऊंड फायर झालेला आहे, प्राथमिक असे आम्हाला एक स्पॉटवरून दिसलेला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.